नौमे साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य। ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। योग वसिष्ठ ग्रंथामध्ये निर्वाण प्रकरणात 77व्या सर्गामध्ये गुरुदेव वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात। हंसराज स्वामी चुडालाख्यानामध्ये शुद्ध वेदांत सांगतात। ओवी क्रमांक 2165। ऐसा इतिहास तुझ सांगितला, ऐसा निश्चय केला पाहिजे त्वा। कैची गा समाधी कैचे हे उत्थान, ज्ञानाज्ञाने वीण परब्रह्म। जगजीव शिव कोठे असे श्रम, कोठे नाम रूप तुझे ठाई। साखरेचे केले जैसे वृंदावन, कैचे कडूपण असे थे। वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात, हे रघुनंदना, हा जो इतिहास तुला सांगितला असा तू निश्चय केला पाहिजे। कसली समाधी आणि कसले हे उत्थान। ज्ञान अज्ञाना वाचून सर्व परब्रह्म स्वरूप शोभत आहे। जग जीव आणि शिव यांचे कष्ट दुःख कुठे आहे? नाम आणि रूप तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठे खरे आहे? साखरेचे जसे कारले केले तर त्याला कडूपणा कसा येईल? वृंदावन म्हणजे फळ आहे। तैसा तू परमात्मा सच्चिद घन रामा, सर्वनाम रूपा भेद नाही। आता संपादावे अवताराचे कृत्य, किरणेसी आदित्य शोभे जैसा। दुष्ट संहारावे सज्जन पाळावे, शक्तीचे स्वभावे कार्य समजे। जळात पद्मिनी तीवी व्यवहारात, की जग कर्मात सहस्त्र कर। तसा तू सच्चिदानंद घन परमात्मा आहे रामा। या सर्व नामरूपाचा भेद सत्य नाही। सूर्य जसा आपल्या किरणात सोबत शोभतो, तसे अवतार कार्य पूर्ण करून आता रघुकुलाची शोभा वाढवावी। शक्तीचा स्वभाव आणि कार्य समजून दुष्टांचा नाश करून सज्जनांचे पालन करा। पाण्यात जसा कमळ तसा व्यवहारात किंवा जगाचे कर्म करताना सूर्य साक्षी रूपाने असतो। अंतर्निष्कर्मी बाहेर सकामी, वर्तावे स्वधर्मी लोकांसाठी। अंतरी उदास बाह्य सर्वभोगी, वर्तावे या जगी लोकायसी। कर्म करताना अंतकरणात निष्काम असावे। सकामतेपूर्वक वागून लोकांसाठी स्वधर्माचे आचरण करावे। उदास वृत्ती अंतकरणात बाळगावी। जगात लोकांसारखेच सर्व भोगात वर्तन करावे। वशिष्ठाच्या मुखी पावली निज कृपा, निज खून साष्टांगे वंदुनी बरे म्हणे। ऐसे चुडालिका आख्यान बोलिले, वसिष्ठे ते केले निरूपण। वसिष्ठांच्या मुखातून प्रभू रामचंद्रांना आत्मस्वरूपाची ओळख पटली, खून पटली। ठीक आहे म्हणून प्रभू रामचंद्रांनी गुरुदेवाला साष्टांग नमस्कार केला। अशी चुडालिकाची कथा जी वसिष्ठांनी सांगितली त्याचेच निरूपण हे आहे। तोची संस्कृताचा अर्थ प्राकृतात, काढिला संकेत यथामती। तेथे जैसा जैसा असे इतिहास, त्या रीती वाचेस बोलिले। मुळात जे नाही ते बोलिले असता,
तरी तेही तत्वता क्षमा कीजी. अथवा काही आशय राहिला असता तरी तेही तत्वता क्षमा कीजी. तोच संस्कृताचा अर्थ मराठी भाषेत जसे बुद्धीत सुचले तसा अर्थ केलेला आहे. तिथे जशा जशा घटना घडल्या त्या पद्धतीनेच आम्ही तुम्हाला सांगितलेले आहे. मूळ कथेत जे सांगितलेले नाही ते जरी सांगण्यात आले असेल तर तात्विक दृष्टीने क्षमा करावी, किंवा काही आशय राहिला असेल त्यासाठी श्रोत्यांनी क्षमा करावी. श्लोकार्थ पदाची टीका नाही केली, कथा जे ऐकली लिहिली मात्र. वाहिली ती गंगा राहिले ते तीर्थ, येणे रीती अर्थ अवलोकावा. प्राकृत बोलणे वेदाचे संमत, नाहीच सकते अन्य दुधा. अन्यशास्त्र होय सहजी खंडन, होता प्रतिपादन वेदांताचे. वेदांत हा शुद्ध कैचा ओळखावा, तरी अवधारावा निश्चयसी. हंसराज स्वामी सांगतात, या जुडालाख्यानामध्ये श्लोकाचा अर्थ किंवा पदावर टीका केलेली नाही. जी कथा ऐकली ती फक्त लिहून काढली. वेदाला मान्य होईल असे मराठीत सांगितले, दुसरा वेगळा संकेत मुळीच नाही. वेदांत शास्त्र सांगताना बाकीच्या शास्त्राचे आपोआप सहजच खंडन होते. शुद्ध वेदांत कसा ओळखावा तो निश्चय आता लक्षपूर्वक ऐका. साध्य साधकता दोहीचा संबंध, ब्रह्मशुद्ध बुद्ध साध्य रूप. साधक मुमुक्षु ब्रह्म जाणू काय, तोची एक होय अधिकारी. चतुष्ट जेथे साधने उमटती, तेची या वेदांती अधिकारी. अधिकारावीन श्रवण करिता, तया कदा मुक्तता नव्हे नव्हे. असो वेदांताचे मुख्य रूप कोण, अभेद वर्णन ब्रह्माता. साध्य म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे. साधक ज्याला जन्म मृत्यूच्या दुःखातून पार पडण्याची इच्छा, तीव्र इच्छा आहे, तो साधक आहे. साधन आणि साधक आणि साध्याचा संबंध एक आहे, म्हणजे ब्रह्म शुद्ध आहे, निर्लेप आहे. बुद्ध आहे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, म्हणजे साध्य रूप आहे. साधन चतुष्ट जिथे पाहायला मिळतात तोच या वेदांताचा अधिकारी आहे. नित्य आणि अनित्य वस्तूंचा विवेक, लौकिक आणि पारलौकिक सुखापासून विषयांचा त्याग हे वैराग्य. शम म्हणजे वासनांचा त्याग. बाह्य विषयापासून इंद्रियाचा निग्रह म्हणजे दम. संसारापासून निवृत्त होणे म्हणजे उपरती आहे. थंडी, गरमी, सुख, दुःख, मान, अपमान सहन करणे याला तितिक्षा म्हणतात. वेद, शास्त्र, गुरु वचनावर विश्वास याला श्रद्धा म्हटलेला आहे. सच्चिदानंद जाणताना चित्ताची एकाग्रता याला समाधान म्हटलेलं आहे. अधिकारा वाचून श्रवण केल्यावर त्याला मुक्ती कधीच मिळत नाही. वेदांताचे मुख्य रूप काय असेल तर आत्मा आणि ब्रह्माचे अभेद वर्णन करणे हे आहे. ब्रह्म प्रत्यगात्मा, प्रत्यगात्मा ब्रह्म हा विषय परम वेदांताचा. ऐशिया विषयाचे ज्ञान साधकास, होता काय त्यास फळ ऐका. दुःख सर्वनाशी अज्ञानची जाता, सुखरूप तत्वता आत्माउरी. शोकाचे निरसन सुख प्राप्त होणे, मोक्षाची लक्षणे दुहीपरी. एवं विषय हा मोक्ष प्रयोजन, संबंध ही जाण अधिकारी. ज्याला जीव म्हणतात तोच ब्रह्म आहे, आणि ज्याला ब्रह्म म्हणतात तोच जीवाचा लक्षार्थ आहे. लक्षार्थ म्हणजे लक्षणानं केलेला अर्थ. हाच श्रेष्ठ असा वेदांताचा विषय आहे. अशा या विषयाचे ज्ञान साधकाला झाल्यावर त्याचे फळ काय मिळते ते ऐका. अज्ञान गेल्यावर सर्व प्रकारच्या दुःखाचा नाश होतो आणि तात्विक दृष्टीने सुखरूप आत्मा उरतो. दुःखाची निवृत्ती होणे म्हणजे सुखाची प्राप्ती होणे, ही दोन्ही लक्षणे मोक्षाचीच आहेत. हा विषय मोक्षरूपी फळ देणारा आहे
आता संबंध आणि अधिकारी कोण याबद्दल ऐका. ऐसा चतुष्ट अनुबंध जेथे ओळखावा अर्थ वेदांताचा, उपक्रम उपसंहार असावा, मोक्षरूप व्हावा अर्थवाद. अभ्यासाच्या युक्ती आणि ते दृष्टांत असावे निश्चित सर्वसाम्य. मोक्षरूप होणे लाहे जीवनमुक्ती, सध्या हे प्रतीती हीची देही. इतुके लक्षण येथे असती पहा, म्हणून वेदांत हा ओळखीचे. वेदा परते दुजे प्रमाण असेना, धन्य होती जाणा श्रुती भक्ती. अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन असा साधन चतुष्ट संपन्न साधक या ग्रंथाचा अधिकारी आहे. हाच वेदांताचा अर्थ आहे असे ओळखावे. आरंभ आणि शेवट ज्याचा मोक्षात होईल अशा प्रकारच्या युक्त्या सांगितलेल्या आहेत. अभ्यासाची युक्ती आणि दृष्टांत यामध्ये सर्व सारखेपणा निश्चित रूपाने आहे. याच मनुष्य देहात सद्य स्थितीत मोक्ष मिळून मुक्त होऊन जीवन मुक्तीचा आनंद भोगता येतो. इतके लक्षण जिथे जिथे पाहायला मिळतात, म्हणून हा वेदांत आहे असे ओळखावे. वेदाशिवाय दुसरे प्रमाण नाही की ज्यामुळे सांगणारा आणि ऐकणारा श्रोता वक्ता यामुळे धन्य कृतार्थ होतात. इथे चुडालाख्यानात हंसराज स्वामींनी सांगितलेली कथा पूर्ण होते, जी मानवी जीवनात आजही त्या जीवनाची व्यथा दूर करते. शिवसूत्रामध्ये सांगितलेले आहे की ज्ञानम बंधना, ज्ञान हाही एक बंधच आहे. ज्ञानाने मुक्त होता येते. इथे मात्र ज्ञानाने बंध प्राप्त होते. हे कसे? कारण ज्ञानानं बंधन तुटत असतं. ज्ञानानं बंधन कसं होईल? परंतु अभ्यासाने ज्ञान होते हे खरे, पण ज्ञान असणे व ज्ञानाची जाणीव असणे हे वेगळे. ज्ञानाची जाणीव अहंकार वाढवते. मला ज्ञान आहे, मला ज्ञान आहे, ही जी जाणीव आहे ती अहंकार वाढवते. अहंकार सर्वात मोठा बंध आहे. महाराज व्हायचे असेल तर मुक्त होता येणार नाही. महाराज जर व्हायचा असेल तर मुक्त होता येणार. महाराज होण्यासाठी शिकायचे तर महाराज होतो, पण मुक्त होत नाही. शिकायचं कशासाठी? म्हणजे महाराज व्हायचा. महाराज होता येतं पण मुक्त नाही होता येणार. संस्कृत महाकवी हर्ष सांगतात, मितम च सारम वाचो हि वाग्निता. थोडे पण अर्थपूर्ण बोलणे हेच पांडित्य आहे. भगवान रमण महर्षीचे भाष्य कोहमवरच आहे. मी कोण आहे? भगवान शंकराचार्य सुद्धा सांगतात, कोहम कथम इदम जातम को वै कर्ताश्च विद्यते उपादानम किमस्तिह विचारास्वयमी दृश्यः. मी कोण आहे? मी कुठून आलेलो आहे? मला जायचं कुठं आहे? आणि मला अनुभवाला येणारं हे विश्व याचा आणि माझा संबंध काय आहे? या प्रश्नाची उत्तर शोधणं इथून खऱ्या परमार्थाची सुरुवात आहे. ज्ञानोबराय सांगतात, आहे मी हा कोण? करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणून भटकल्याने आत्मज्ञान होणे दुस्तर आहे. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. तीर्थयात्रेने पुण्य साठवले जाते, पण शांतीसाठी अंतरयात्रा करायला, अंतकरणाची यात्रा करावं लागते. तो एके ठाई बैसला तरी सर्वत्र तोची गेला. शांत झालेला पुरुष एके ठिकाणी बसलेला दिसतो, पण त्यानंच सगळं विश्व फिरून आलेलं आहे. दारू पिलेल्या माणसानं घरासमोर उभे राहून हाका मारल्या, मला कुणीतरी घरी पोहोचवा. त्याची बायको म्हणाली, अहो इतकी कशाला घेतली? तुम्हाला घर आपलं वाटण. तो म्हणाला, बाई माझी बायको घरी वाट पाहत असेल, मला घरी पोहोचवा, मी तुमच्या पाया पडतो. तिने बैलगाडीवाल्याला 10 रुपये दिले आणि सांगितले की गावाच्या बाहेरून 3 चक्रा मारून आणा, याला घेऊन जा. याला बैलगाडीत बसून 4 चक्रा गावाबाहेरून मारून आता 10 रुपये देते. 10 रुपये दिले ना. फिरून झाल्यावर तो त्याचे आभार मानू लागला. हे आले घर.
घर तर जागेवरच होते, पण हा जागेवर नव्हता. तसे आत्मस्वरूप याला भेटायला कुठे जाणार? कुठे गेला नाही, काही केले नाही तरच भेट व्हायची, ही उलटीच गंगा. काही केले तर दूर जाल. आपण काही कर्मावर आपली श्रद्धा आहे, काही केल्याने सुख होत असते. म्हणून केले तर आपण आपल्या आत्मस्वरूपापासून दूर जाऊ. न चलता चालणे येथीचे, पण काही न करणे आपल्याला अवघड झालेले आहे. काही करूच नाही हे आपल्याला अवघड झाले. विचार करणे हेही करणेच आहे, आणि विचाराचं करणं सुद्धा हे करणंच आहे, क्रियाच आहे. एकदा संत एकनाथ रस्त्याने जात होते. मजूर उन्हामध्ये खडी फोडत होते. उन्हाळ्याचे दिवस होते. एक त्याच्यातला म्हणाला, पहा काय भाग्य आहे, काही करत नाही आणि आम्ही बसलो उन्हात खडी फोडत. नाथांनी ते ऐकले, जवळ आले, म्हणाले चला माझ्या बरोबर. त्यांना कड्या वाड्यावर आणले, आंघोळी करायला सांगितले. नंतर म्हणाले या जपाच्या माळी घ्या आणि जप करा. जेवणाची वेळ झाल्यानंतर मी तुम्हाला बोलावतो. ते मजूर माळा घेऊन बसले, मनोमन वैतागले, पण जेवणाचा बेत सुंदर होता. भोजन होताच म्हणाले हे बसा माळ घेऊन. आता भोजनाला बोलावलं, भोजन झालं. आता भोजन झाल्यानंतर ते म्हणले हे घ्या माळी आणि बसा. आता कशाला? जपायला. दुसऱ्या दिवशी तेच, पण चांगल्या जेवणाच्या आशेने बसले मांडी ठोकून, पण नको नको झाले. नाथांना म्हणाले छे हे नाही जमायचं आपल्याला, हे आमची उन्हात खडी फोडणे चांगले, हे मांडी ठोकून बसणे नाही, आपल्याला परवडत नाही. आता मांडी ठोकून बसणं सोपं होतं, फक्त माळ जपायची होती, वेळेवर जेवण येत होतं, पण उन्हामध्ये खडी फोडण्याशिवाय यांना करमत नव्हतं. मी चित्र काढतो या वाक्यामध्ये मी हा कर्ता आहे. चित्र हे कर्म आहे आणि काढतो हे क्रियापद आहे. मीच काढतो म्हणून मी आहे का? आता काढतो म्हणून मी आहे का? मी आहे म्हणून चित्र काढतो. मी आहे आधी आणि मग मी चित्र काढतो. मी चित्र काढले नाही तरी मी आहेच. आता समजा मी चित्र काढलंच नाही तर मी नाही का? आहे. पण चित्र नाही. कर्म नसले तरी कर्ता असतोच. कर्म नसले तरी कर्ता आहे, फक्त त्याला कर्ता म्हणता येत नाही. कर्म करण्याची क्रिया नसल्यामुळे त्याला कर्ता म्हणता येत नाही, पण त्याचं अस्तित्व आहे. विचार नसल्यावर मी शुद्ध स्वरूपात आहे. निर्विचार निर्विकल्प समाधी म्हणतात त्याला. आणि विचार असताना मी विचाराला जाणणारा आहे, म्हणजे सविकल्प समाधीत सुद्धा मी आहे साक्षी रूपाने, आणि निर्विकल्प समाधीमध्ये सुद्धा आहे साक्षी रूपाने. शांतीपर्यंत असं मग शांत होता होता शून्यापर्यंत खाली उतरायचं. विचार मावळत 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 जातात, विरळ विरळ होत जातात, निर्विकल्प स्थिती प्राप्त होत असते. असं शून्याकडे उतरत जायचं, शांतीपर्यंत उतरायचं आहे आपल्याला. सर्वांची धावपळ जी आज चालू आहे विश्वामध्ये, दूरदर्शन संच असावा म्हणजे टीव्ही असावा, दूरभाष म्हणजे मोबाईल असावा, शीत मंजुषा म्हणजे फ्रीज असावा. कारण लोक काय म्हणतील, शेजाऱ्याकडे आहे ना आपल्याकडे नाही, ही भावना आहे. ह्या वस्तू नसल्यावर आपल्याला काय टोचत का? पण भावना अशी आहे की शेजाऱ्याकडे मग आपल्याकडे का नाही, ही भावना आपल्याला गप्प बसू देत नाही. आपल्याला फायदा झाला याचे सुख वाटायला पाहिजे. आता व्यवहारामध्ये आपल्याला जो फायदा झाला त्याचं सुख वाटायला पाहिजे, पण त्याचं सुख न वाटता त्याच्यापेक्षा त्याच्या इतकं फायदा झाला नाही याचं दुःख वाटतं. आणि हे दुःख आपल्याला दुःखाला कारणीभूत आहे. आभाळ पडले म्हणून ससा पळू लागला. गवत खाताना वाऱ्याने एक पान त्याच्या पाठीवर पडले. ऊर फुटेपर्यंत सगळे पळाले, मांजर पळायले, कोल्हा पळायला, सगळे त्याच्या मागे, बकरी. काय झालं म्हणे, आभाळ पडलं. तस
ऊर फुटेपर्यंत सगळ्या विश्वातल्या माणसांची ही जी धावपळ आहे ती कशासाठी आहे? जास्त साठवून जास्त भोग घेणे किंवा कमी भोगात कमी भोग घेणे, हे दोनच प्रवृत्ती. कोणाला वाटतं जास्त भोगावं आणि त्या भोगण्यासाठी जास्त विषय संपादन करावं. कोणाला वाटतं इतके विषय काय करायचे, कमी विषय मिळवायचे आणि कमी भोग घ्यायचा. पण हे दोन्ही चुकलेले. गरज भागण्यापुरते भोग असावे, गंधर्व आनंद, अजून किंकरानंद, मानुषानंद, सर्वात श्रेष्ठ म्हणजे आत्मानंद आहे, स्वरूपानंद आहे. एकेका आनंदाचं वर्णन केलेले. किन्नराचा आनंद वेगळा, गंधर्वाचा आनंद वेगळा आणि मानुषाचा आनंद वेगळा. पण सगळ्यात जो निर्विषय निरतिशय आनंद आहे तो आत्मानंद आहे. आणि त्या आनंदाची अनुभूती प्रत्येकाला झोपेमध्ये आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण सांगतो की मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतं. तिथं जो आनंद होता तो विषयापासून होता का, तो कमवलेल्या पैशापासून होता का, मिळालेल्या पुण्यापासून होता का? तो आनंद होता पण पुण्याचा नव्हता, पैशाचा नव्हता. मग तो आनंद निर्विषय निरतिशय होता आणि तेच आत्मानंद आहे. त्यालाच ब्रह्मानंद म्हटलेला आहे. म्हणून मोक्ष म्हणजे कैवल्य आहे, म्हणजे केवळ माझा मीच आहे, इतरांच्या तुलनेमध्ये नाही. इथं तुलना नाही, केवळ मी आहे. आत्मतृप्त, आत्मसंतुष्ट, आत्मरती. पराभूत मनोवृत्तीतून आनंद नको, संतुष्टी पाहिजे. एखादं काम होत नाही म्हणून ते प्रयत्न करू 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 थकतं आणि त्याच्यातच समाधान मानायचं की जे नाही मिळालं ते नको, पण जे आहे त्याच्यात समाधान मानायचं. ही पराभूत वृत्ती नको आणि त्याच्यातून मिळालेला आनंद नको. कारण एक कोल्हा भुकेला होता, हिंडताना द्राक्षाच्या बागेत आला. द्राक्षाचे घोस त्याने पाहिले, मस्त द्राक्ष लटकलेली आहे. उड्या मारल्या, खूप उड्या मारल्या, पण एकही द्राक्ष तोंडाजवळ आले नाही, द्राक्ष मिळाली नाही. म्हणून तो म्हणू लागला की मला नको, ती आंबट आहे, द्राक्षे आंबट आहे, मला खोकला येईल जर मी द्राक्ष खाल्ले. कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात ही म्हण आहे. तसे आपण खोटे समाधान करून घेऊ नये. एकनाथांची पत्नी गिरिजा माता अत्यंत सात्विक होती. ते म्हणाले, माझ्या पत्नीने परमार्थाच्या वाटचालीमध्ये मोठे सहकार्य केलेले आहे, भगवंताची ही कृपा झालेली आहे. याउलट तुकोबरायांची पत्नी ही भांडखोर होती. जिजाऊ माता, नाथापेक्षा स्थिती नेमकी उलटी होती. तुकोबराय म्हणाले, बरे झाले देवा, बाईल कर्कशा, बरी आहे दुर्दशा जन्म माझी, नाहीतर संसारामध्ये मी गुरफटलो असतो. संत आहे त्या परिस्थितीला आनंदाने स्वीकारतात आणि आपण काय करतो, आहे त्या परिस्थितीमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो. परिस्थिती कधी दुरुस्त होईल? संसाराचं नियोजन होत नसतं, कारण संसार विस्कळीत झालेला असतो. ते केळीचं पान असतं, त्याला जिकडून शिवावं ते तिकडून ते फाटत असतं. म्हणून केळीचं पान शिवता येत नाही, तसा संसार नीट करता येत नाही. तो जशा परिस्थितीमध्ये असेल तसा त्याचा स्वीकार करावा लागतो. म्हणून संत जशा परिस्थितीत आहेत त्याचा ते काय करतात, स्वीकार करतात. संतोष म्हणजे प्रसन्नता, आनंद, उत्साह, तृप्ती, पूर्ण काम. त्याची तपस्या, त्याच्या पवित्र हृदय. म्हणून संतांचं वर्षी वीण सागुरु, जैसा जळे निर्भरू, तैसा निरुपचारो संतोषीजी. सागराची पूर्णता पावसावर अवलंबून नसते. पाऊस पडल्यावर सागर भरतो का? आपल्या घरातलं माठ थोडीच आहे की नगरपालिकेचं पाणी आल्यावर भरणार आहे म्हणून. ते सागर आहे. सागर पावसाची वाट पाहत नसतो. पाऊस पडो न पडो तो भरलेलाच असतो. आनंद
कोणावर अवलंबून नाही, तसं आत्मानंद हे कोणावर अवलंबून नाही. विषय मिळो न मिळो आनंद कसा आहे, आत्मा कसा आहे, आनंद रूप आहे, नित्य आहे, तृप्त आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, ज्ञान स्वरूप आहे. निरुपचार संतोष म्हणजे आनंद आहे. तिथलं कुठलाच उपचार करायची गरज नाही, सहज आनंद आहे. लहानपणी पहा बाळ केवळ ज्योतीकडे पाहून त्याचं मन आनंदित होतं. त्याला का घ्यायचं का द्यायचं, पण आनंद होतो ज्योतीकडे पाहिल्यानंतर. आपल्याला घरामध्ये बसून ज्योतीकडे पाहिल्यावर आनंद होतो का पैसा असल्यावर आनंद होतो? हा फरक आहे आपल्या आणि त्याच्या मनामध्ये. आनंद तोच आहे, फक्त आनंदाची यांची परिभाषा बदलली. म्हणून जीव तैसा उपाधी आवडेलो का, जीवाला उपाधी आवडायला लागली आणि उपाधी रहित आनंद हेच आत्मानंद आहे, ते त्याला मात्र आवडणं झालं. म्हणून विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ झाला कडू, कडू विषय तू गोडू जीवाशी झाला. असं जीवाला कडू विषय गोड वाटायला आणि गोड परमार्थ कडू वाटायला लागला. संत संग मोठ्या भाग्याने मिळत असतो. संतांचे शब्द हे मंत्र आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, आहाची बोलाचे नव्हे हे शास्त्र, आत्मा अवतरणविते मंत्र, संसार जिनिते हे शस्त्र अक्षरी हे. म्हणून हे जे अक्षर आहेत एक एक ते संसाराला जिंकण्याचे शस्त्र आहे. तुम्ही न मरणारे परमात्मा आहात असं कळून देणारे हे मंत्र आहे. म्हणून ही नुसती बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशातला प्रकार नाहीये. त्यांची तपस्या त्यांच्या पवित्र हृदयामध्ये भरून दिसते. संतांचे शब्द, संतांचे बोलणे हे ओठातून किंवा कंठातून नसते, ते हृदयेशे अर्जुन तिष्ठती म्हणजे हृदयातून निघालेले असतात. या हृदयाच्या गाभारात पांडुरंग उभा असतो. आपुली बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. मी स्वतः काही बोलत नाही, माझ्या वाणीतून स्वतः पांडुरंग बोलत आहे असं तुकोबराय सांगतो. संत मुखातून आलेले शब्द म्हणजे पांडुरंगाच्या मुखातून आलेले असतात. संत ते देव जाणा, देव ते संत. संत देव आहेत आणि देवच कोण आहे, संत आहे. संत साक्षात देव असतात. दगडाचे, धोंड्याचे, पितळाचे देव बाजूला ठेवून देव सारावे परती, संत पुजावे आरती. संतांचं आधी काय करायला पाहिजे, दर्शन घ्यायला पाहिजे, देवाला बाजूला सारायला पाहिजे. का? कारण एक लक्षण सांगितलेले, आत्मज्ञानी चोखडी, संत माझी रूपडी, तेथी माझी राहो दृष्टी कामिणी जैसी. संत हे आत्मज्ञानानं परिपूर्ण असतात, भरलेले असतात. कारण त्यांनी केवळ दृष्टी जरी पाहिला आपल्याला तरी आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान निवारण होत असते. जसं कासवीन असते आणि तिचे पिले लांब असते, पण कासविनीने आपल्या पिलाकडं केवळ प्रेमयुक्त दृष्टीने पाहिलं की त्यांचं पोट भरतं. हे कसं भरतं माहीत नाही, पण हे घडत असतं. हे नैसर्गिक क्रिया आहे. तसं संत आपल्याकडे कृपादृष्टी पाहत असतात. सद्गुरू आपल्याला कृपादृष्टीनं पाहत असतात. म्हणून धन्य आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडियाला बुद्धीचा मळ, दृष्टी दावियाला यशोदेचा बाळ. त्यांनी आपल्या बुद्धीचा मळ काढलेला आहे म्हणजे अज्ञान निवृत्त झालेला आहे. आणि तो श्रीकृष्ण परमात्मा तू आहे असं परमात्म्याची आत्मरूपानं ओळख करून देतात ते संत आहे. म्हणून उद्धवा, अनेक साधनामध्ये प्रमुख साधन संतांचा सहवास आहे असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा भागवतात सांगतात. पुंडलिक तीर्थयात्रा करत असताना एका आश्रमाजवळ थांबले. मध्यरात्री पाहिले की 3 स्त्रिया त्या आश्रमात येऊ लागल्या. काळ्या मलिन अशा होत्या. थोड्या वेळाने ते बाहेर पडत असताना पाहिले, आता त्या तेजस्विनी सुवासिनी अशा दिसत होत्या. पुंडलिकाला आश्चर्य वाटले की हे काळ्या भूस होऊन आल्या होत्या आणि सुंदर होऊन चालले. एवढं परिवर्तन कसं झालं? आता जाताना कशा होत्या, बाहेर पडताना कशा, ह्या आहेत तरी कोण? त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही गंगा, जमुना, सरस्वती आहोत.
लोक तीर्थयात्रेवर येऊन आमच्यामध्ये स्नान करतात, आम्ही त्यांचे पाप धुतो, पण आम्ही त्या पाप्यामुळे मलिन होतो. इथे येऊन आम्ही स्नान करतात, आम्ही त्यांचे पाप धुवून आम्ही निर्माल्य होतो, पापातून मुक्ती होते. ऋषीमुनींच्या संतांच्या सहवासामध्ये आमची पापे धुतली जातात. माणूस पाप धुण्यासाठी तीर्थावर येतात, पण संत तीर्थावर येतात ते तीर्थाला तीर्थत्व देण्यासाठी येत असतात. म्हणून संत हे संतांचे उपकार आहे. संत शुद्ध आहेत, शुद्धीवर आहेत आणि जीवाला शुद्धीवर आणल्याशिवाय राहत नसतात. म्हणून सांगितलेलं आहे की गुरु गोविंद दोन खडे काके लागू पाव, बलिहारी गुरुदेव गोविंद दियो बता. गुरु आले आणि देवही आले तर कोणाचे पाय आधी धरावे? कारण देवानं देवाला देव म्हणून सांगितलं नाही, पण सद्गुरू सांगतात की तू देव आहेस. म्हणून देवाची ओळख करून देणारे सद्गुरू त्यांचे पाय आधी धरावं लागते. सद्गुरू जीवाला आत्मरूपाने आत्मस्वरूपाचे दर्शन घडवून देतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. कारण देव काय करत असतो? साधूचं रक्षण करत असतो आणि दुष्टांचा संहार करत असतो. पण कधी? ये यथा माम प्रपद्यन्ते तास तथैव भजाम्यहम. जो मला जसा भजतो ना तसं मी त्याला फळ देतो. पण सद्गुरूचं मात्र तसं नाही. संतांची भाषा म्हणजे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जळो मैत्र जीवांची, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. त्यानं आपल्या काही फायदा करो का न करो, पण संत स्वतः येऊन आपल्याला आत्मज्ञान सांगत असतात. आपण म्हणलो का? नाही, पण त्यांची तळमळ आहे. म्हणून आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागली. त्यांना तळमळ आहे अंतकरणामध्ये. बुडत हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. ज्ञानोबरायांनी संस्कृताच्या गाठी उकलोनी ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवी. हे संस्कृतातलं ज्ञान आपल्या समोर आपल्या मराठी मायबोलीमध्ये सांगितलं, उघड केलं. हे त्यांचे किती उपकार आहेत आपल्यावर. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. म्हणून प्रगट आहे हे जे गुह्य ज्ञान संस्कृतामध्ये होतं ते मराठी भाषेमध्ये सोपं करून दाखवलं. म्हणून ही संतांची भूमिका आहे की ते अतिशय म्हणजे निस्वार्थ प्रेम आपल्यावर करत असतात. आता एखाद्या वेळेस सासूचे बोलणे सुनेला सहन करावे लागत असते. विनाकारण जर सासू बोलू लागली तर ती ऐकून घेते, समोर बोलत नाही. पण थोडा वेळ बाहेर गेली की सांगते, देवा तिकडेच खपू दे तिला, भवानी आई रोडगा वाढेल तुला. ती सहनशीलता आहे, तिला तितिक्षा म्हणता येत नाही. पण श्रवणामध्ये सुख दुःख मान अपमान हे सहन करण्याची जी क्षमता आहे ना त्याला तितिक्षा म्हणतात. म्हणून शंकराचार्य सांगतात, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा. सर्व दुःख प्रतिकार न करता आणि चिंता विलापही न करता सहन करणे म्हणजे तितिक्षा. माऊलींनी रेड्यामुखी वेद वदविले, निर्जीव भिंत चालविली जड भिंती, हरिली चांगयाची भ्रांती. चांगदेवांची भ्रांती निवारण केली त्यांनी. आता त्यांना इतकं जीवनामध्ये त्रास दिला लोकांनी. त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं, त्यांना शाप देता येत नव्हता का? येत होता. पण क्षमता असून त्यांना माहीत होतं की पाण्यामध्ये काठी मारली तरी ते दोन होत नाही किंवा पाण्याला त्या माराचे वळही उमटत नाही. तशी तितिक्षा संतांची असते. तर आपण तरुणी विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही स्वतः तरा आणि या विश्वाला भवसागरातून तारा. ही भूमिका संतांची आहे, ज्ञानोबरायांची आहे. तुकोबराय सांगतात, बुडत असे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. म्हणून ही आईच्या कळवळातून हे ग्रंथ निर्माण झालेले आहे. हे प्रेम आहे आपल्या प्रती. म्हणून साधू संतांचे, आईवडिलाचे
अत्यंत उपकार आहेत आपल्यावर. त्या उपकाराची जाणीव ठेवून आपण या मानवी जीवनामध्ये आत्मज्ञानाची ओळख करून घ्यावी, हा संदेश हंसराज स्वामी या चुडाला आख्यानातून सांगतात. आणि मानवी जीवनाचे नाते कसे पूर्ण करावे हे सुद्धा सांगतात. पत्नीनं पतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे, आईनं बाळाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे, आणि तोच उपदेश आपण जीवनामध्ये आचरण करावा, हा संदेश हंसराज स्वामी आपल्याला देतात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका